हैदराबाद गॅझेटचा आदेश निघालाय। आता मराठ्यांनो कामाला लागा, लवकरात लवकर आपल्या कुणबी नोंदी शोधा आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळवा। तर ही प्रक्रिया कशी असेल? मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटेअर मध्ये जर एखाद्या गावात कुणबी नोंद एंट्री असेल तर त्या गावी राहणारे लोक सहज कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतात। पण गावच्या गॅझेट मध्ये कुणबी नोंदच नसेल तर थोडा वेगळा मार्ग घ्यावा लागतो। आपल्या भावकीमध्ये कुणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर भावकीचं शपथपत्र ॲफिडेविट, आपल्या भावकीतील नातेवाईक ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र झालं आहे किंवा गॅझेट मध्ये नाव आहे त्यांचं शपथपत्र तयार करावं। त्यातून नातं सांगणं महत्त्वाचं, उदाहरणार्थ मामे भाऊ, चुलत भाऊ इत्यादी। जुने दाखले, कागदपत्रे, जुना शाळा सोडल्याचा दाखला TC, जुने शेती नोंदी, सातबारा, जुने जात नोंदणी असल्यास या कागदपत्रात कुणबी, मराठा कुणबी असे उल्लेख असल्यास ते प्रमाण म्हणून देता येतं। याशिवाय साक्षीदार, ग्रामपंचायत नोंदी, गावातील वडीलधारी माणसांकडून साक्षीपत्र देणं, ग्रामपंचायतीकडून कुटुंबाची खरी राहती असल्याची नोंदी। याशिवाय तालुका स्तरावरही तुम्ही अर्ज करू शकतात। सर्व कागदपत्रांसह तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्र तपासणी समितीकडे अर्ज करावा। त्यानंतर शेवटची एक जी समिती आहे व्हेरिफिकेशन कमिटी, ती आपल्या नातेवाईकांची पडताळणी करते। जर थेट गॅझेट मध्ये नाव नसेल पण भावकी प्लस पुरावे भक्कम असतील तर कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं। महत्वाचे मुद्दे यामध्ये असे आहे की गावाच्या गॅझेट मध्ये नोंदी नसले तरी भावकीच्या नोंदी असल्यास प्रमाणपत्र शक्य आहे। जर भावकीत कुणाकडेही नोंदी नसली तर जुने शाळेचे दाखले, शेती दाखले, कोर्ट नोंदी यांचा आधार घ्यावा लागतो। सरकारने दिलेल्या नवीन GR 2025 अनुसार ही प्रक्रिया अधिकृत केलेली आहे, म्हणजे पूर्णपणे कायदेशीर आहे। त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा जो GR आहे त्या GR चा लवकरात लवकर मराठवाड्यातील सर्व मराठ्यांनी फायदा घ्या।